त्यावेळी ताडोबाच्या मोहर्ली रेंजवर बजरंग नावाच्या वाघाची एक हाती सत्ता होती। बजरंगच्या आधी मोहर्लीवर बिग डॅडी वागडो आणि माधुरीचं राज्य होतं। त्यांच्या पुरी सोनम, लारा, मोना आणि गीता मोठ्या झाल्या। तसं सोनमने आपल्या आईला माधुरीलाच बफर झोनमध्ये ढकललं। त्यातच खली नावाच्या वाघाचा दबदबा वाढला होता। त्यामुळे माधुरीसोबत वागडो सुद्धा निघून गेला। मोहर्ली रेंजची गादी खाली झाली आणि गादीवर आला निस्ता धिप्पाड अंगाचा, डोळ्यात रग असलेला शक्तिशाली बजरंग। त्यावेळी बजरंगला नडायला कोणीच तयार नव्हता, इतका त्याचा दरारा होता। काही तरुण वाघांनी प्रयत्न केला पण त्याचा काही निभाव लागला नाही। त्याच्या भागात एकाच वेळी 6-7 वाघिणी असायच्या आणि त्या राणी असलेल्या वाघिणीकडे पाहायची इतर वाघांची काय मजा। पण त्याच वेळी छोटा दडियाल नावाचा ऐन तारुण्यात असलेला गरम रक्ताचा वाघ मोहर्ली रेंजमध्ये आला होता। त्यामुळे बजरंगला आपलं ठिकाण सोडावं लागलं आणि तो दुसरी जागा शोधायला निघाला। पण त्याच वेळी त्याची गाठ पडली एका अशा वाघासोबत त्याची सध्या इतकी दहशत आहे की भले भले तगडे वाघ त्याच्या आसपास देखील फिरकत नाहीत। ताडोबाच्या सर्वात प्रसिद्ध मटकासूर आणि छोटी ताराचा तो बछडा। छोटी तारानेच तयार केलेला पठ्ठ्या, धडधाकट, अंगात बापाची ताकद आणि पंजात आईची घट्ट पकड, आईने शिकारीच्या वेळी शिकवलेली, शिकारीला थेट फाडून टाकणारी। त्याचा एक भाऊ होता ताराचंद, पण इलेक्ट्रिक फेन्सचा शॉक लागून तो मेला। भाऊ गेल्यामुळे हा बिचारा एकटा पडला, इथे तिथं भटकायला लागला। पण नंतर त्याने जो काय धाक बसवलाय त्याला तोडच नाही। बजरंगची गाठ त्याच्याशी पडली। बजरंग पण काय साधा सुद्धा वाघ नव्हता, अख्खा ताडोबा समृद्ध करण्याचं काम त्याने केलंय। त्यात लढाईचा दांडगा अनुभव। पण आता आपल्याच मातीत अस्तित्व टिकवायचंय म्हणजे लढायला लागणारच, म्हणून तो तयार झाला। एक लढाईतला मातब्बर पठ्ठ्या तर दुसरा तरुण रांगडा वाघाच्या जातीला शोभणारा। बजरंग आजपर्यंत एकही लढाई हरला नव्हता। दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालं, नुसत्या डरकाळ्या आणि एकमेकांवर पंजाने वार। एक अस्तित्वासाठी लढतोय तर दुसरा साम्राज्य वाढवायला। पण बजरंग त्याच्या समोर कमजोर पडू लागला। त्याच्या अंगावर त्या रांगड्या वाघाचे तीक्ष्ण वार पडत होते। बजरंगला भोळ येऊ लागली होती आणि राजासारखा जगणारा बजरंग खाली कोसळला। त्याने अखेरचा एक मोठा श्वास घेतला आणि योद्धाला जे मरण अपेक्षित होतं तेच त्याला मिळालं। पण बजरंग सारख्या बलाढ्य वाघाला एकाने मारलं अशी चर्चा सगळीकडेच पसरू लागली आणि इथेच समोर आला ताडोबाचा नवा राजा, त्याचं नाव आहे छोटा मटका। आता नावात जरी छोटा असलं तरी तो इतका मोठा आहे की भल्या भल्यांना धडकी भरतो। याच ताडोबाचा सीएम छोटा मटकाची स्टोरी आपण आज ऐकणार आहोत। पण त्याच्या आधी गाजावाजाच्या यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि आमच्या इतर अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। आता छोटा मटकाबद्दल ऐकण्यापूर्वी आपण आधी त्याच्या आई बापावर नजर टाकूया। छोटा मटकाचा बाप म्हणजे मटकासूर वाघ हा ताडोबाच्या वंशावळीतला नव्हता, तर तो ताडोबाच्या बाहेरून कुठून तरी आला होता आणि इथला सम्राट झाला। आणि छोटा मटकाच्या आईशी वंशावळ पाहायची झाली तर सुलतान नावाच्या वाघाचा एक बछडा होता, त्याचं नाव येडा अण्णा। या येडा अण्णाचं मेटिंग तारा नावाच्या वाघिणीशी झालं आणि या दोघांना जी मुलगी झाली ती छोटा मटकाची आई म्हणजे छोटी तारा। छोटा मटकाचा जन्म 2016चा। बापाची वंशावळ माहीत नसली तरी बाप ताकदवर होता आणि आई तर ताडोबाच्या लढाऊ वाघांच्या वंशातली। त्यामुळे छोटा मटकाच्या रक्तातच संघर्ष आणि लढाया होत्या। द लायन किंग चित्रपटातला एक डायलॉग आहे, But a king's time as ruler rises and falls like the sun. माणसांच्या साम्राज्यात आणि प्राण्यांच्या साम्राज्यात ही अगदी सेमच आहे। राज्य स्थापना, त्याचा विस्तार आणि स्त्रीवर नियंत्रण यासाठी वाघांच्या लढाया सतत सुरूच असतात। त्यामुळे मटकाने लहानपणापासूनच आई बापाच्या सहवासात या गोष्टी पाहिल्या होत्या। जंगलाचे रस्ते त्याला पाठ झाले होते। त्याचा भाऊ ताराचंद, सुरुवातीला दोघं एकत्र राहायचे, पण एकदा इलेक्ट्रिक फेन्सिंगचा शॉक लागून तो मरण पावला। सहसा वाघ एकत्र राहणं टाळतात, पण भाऊ गेल्याचं दुःख छोटा मटकाला सहन झालं नाही। त्यानंतर तो कित्येक महिने वणवण भटकत राहिला, गुरांच्या शिकारी करत, आपली जागा शोधत। पण आपल्याला राज्य स्थापन करायचं आहे तर कोणाशी तरी लढावंच लागेल हे त्याने हेरलं होतं। अधूनमधून माया आणि इतर छोट्या वाघांना टक्कर देत त्याचा राज्याचा शोध सुरूच होता। त्यामुळे आता त्याने थेट मोगलीसोबत भिडायचं ठरवलं। 2021च्या पावसाळ्यादरम्यान मोगली ताडोबाच्या नॉर्थ बफर एरियामध्ये होता। छोटा मटका इतकी वर्ष शिकार करून धष्टपुष्ट होऊन मोगलीसोबत 2 हात करायला गेला। दोघांची लढाई झाली, पण मोगलीने मटकाला मात दिली। इथं त्याच्या इंजरीचं एक वेगळं पर्व सुरू झालं। पण रिकवर होऊन निघून जायचं तर हा पुन्हा एकदा मोगलीसोबत भिडायला आला, पण यावेळी तो पूर्ण ताकदीने आला होता। भाई मटकासूरचं रक्त आहे अंगात, हार मानत नसतो। दोघांची ताकद सेमच, पण यावेळी छोटा मटका जिंकायलाच आला होता। लढाई झाली आणि यावेळी मटकाने मोगलीला असं पछाडलं की परत तो कधीच नॉर्थ बफर झोनमध्ये आलाच नाही। आता ताडोबाच्या एका महत्त्वाच्या भागावर छोटा मटकाचा अंमल सुरू झाला। मोगलीच्या संपूर्ण राज्यासोबत मटकाला 3 वाघिणी राण्या भेटल्या, त्या म्हणजे झरणी,
बबली आणि भानुश खिंडी. छोटा मटकाची तरुण वयातली काही वर्ष रक्तरंजित होती. लढाई आणि इंजरी, अजूनही इंजरीने त्याची पाठ काही सोडलीच नाही. त्याचा चेहरा बापासारखाच, निळे डोळे, रुंद जबडा, भेदक नजर आणि चेहऱ्यावर लढायांच्या जखमा. छोटा मटकाच्या अंगावर आणखी एक खूण आहे ज्यामुळे तो सहज ओळखता येतो. ती म्हणजे त्याच्या वरच्या ओठांजवळ असलेली फट आणि त्या फटीतून दिसणारा त्याचा शिकारीचा दात. मोगलीला दूर सारल्यानंतर छोटा मटकाने ताडोबाच्या अलिझंजा, नवेगाव, रामदेगी ते अगदी कोरमध्ये काळा आंबापर्यंत राज्य वाढवलं. यानंतर वर सांगितल्याप्रमाणे तो बजरंगला भिडला आणि बजरंगला त्याने मारून टाकलं. पण या लढाईत तो पुन्हा जबर जखमी झाला होता. त्याच्या पायाला मोठी चिरा पडली होती. बजरंग गेल्याची बातमी देशभर पसरली होती. पण त्याच्यापेक्षा जास्त चर्चा होती बजरंगला मारणाऱ्याची. तसा बजरंग काही विलन नव्हता, पण तो KGF मधला सीन आहे ना, रॉकी गरुडाला मारतो आणि ती बातमी वेड्यासारखी पसरते. तसंच काही यावेळी झालं होतं. आणि आता ताडोबाचा नवीन CM झाला होता छोटा मटका. त्याची सगळीकडे चर्चा व्हायला लागली होती. इतकंच काय तर भारतातला सर्वात शक्तिशाली वाघ असं त्याला म्हटलं गेलं. छोटा मटकाच्या जखमी अवस्थेचा फायदा इतर वाघांनी घेण्याचा खूप प्रयत्न केला. असंख्य मारामाऱ्या करून थकलेल्या छोटा मटकाला पाहून त्याचं साम्राज्य बळकावायला सुरुवातीला बाली नावाच्या नवीन वाघाने आक्रमण करणं सुरू केलं होतं. त्याच्याबरोबर आणखी एक वीरभद्र नावाचा वाघ घुसखोरी करायचा प्रयत्न करत होता. पण त्यातच एका ब्रह्मा नावाच्या तरुण वाघाने तर हद्दच पार केली. आता कसं आहे, छोटा मटकासोबत लढणं म्हणजे एकतर ताडोबा कायमचा सोडून जाणं, दुसरं म्हणजे जबर जखमी होणं आणि तिसरं म्हणजे मरण पत्करणं. त्याच्या ओपोनंट सोबत याच 3 गोष्टी व्हायच्या. त्यात ब्रह्मा या वाघाने आपली टेरिटरी वाढवायला आणि छोटा मटकाचीच राणी असलेली नयनतारा या वाघिणीला मिळवण्यासाठी तो मटकाच्या हद्दीत आला. नयनतारा ही मटकाचीच मुलगी, भानुश खिंडी या वाघिणीपासून झालेली. पण वाघांमध्ये नातेसंबंध वगैरे सगळं माफ. त्यात ब्रह्मा आणि वीरभद्र हे दोन्ही वाघ नयनतारासाठी प्रयत्न करत होते. मग काय, डॉनला खबर कळली. तो आला, ब्रह्मासोबत मोठी फाईट झाली. त्यात ब्रह्मा मारला गेला तर वीरभद्र पळून गेला. पण छोटा मटका पुन्हा एकदा जबर जखमी झाला. त्याचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. सहसा वाघ आपल्या जखमात चाटून चाटून बऱ्या करतात. मटका सुद्धा तसंच करायचा. पण यावेळी जखम मोठी होती, मटका लंगडत होता आणि यामुळे फॉरेस्टवाल्यांनाच त्याची ट्रीटमेंट करायला लागली. पण आता तो हळूहळू ठीक होतोय. मटकाचं आयुष्य फुल फिल्मी स्टाईलचं आहे. हिरो 10 वेळा जखमी होतो पण काही मात खात नाही. मोठमोठे वाघ त्याने मारले, कित्येक वाघ पळवून लावले, लढाया केल्या आणि अंगावर घाव घेऊन एक राजा जसा जगतो तसाच तो जगतोय. ताडोबावर राज करतोय. आणि म्हणूनच ताडोबाचा CM छोटा मटकाची इतकी दहशत आहे. तसं ताडोबामध्ये वाघांची संख्या सध्या 100वरच आहे, ना कमी ना जास्त. पण वाघांचे वाढते टेरिटोरियल संघर्ष, माणसांसोबत असणारे संघर्ष, विकास आणि कमी होत जाणारे जंगल यामुळे ताडोबातल्या वाघांवर नक्कीच परिणाम होतोय. ताडोबाच्या इतिहासात वाघडो, नामदेव, गब्बर, मटकासूर, बजरंग, मोगली यांची नावं घेतली जातात. पण एक नाव नेहमीच टॉपवर राहील, ते म्हणजे छोटा मटका. ताडोबाच्या साम्राज्याचा मुकुट नेहमीच काटेरी राहिलाय. ताडोबाची युद्धभूमी वेगळी आहे. इथं आपलं राज्य टिकवण्यासाठी टोकाची स्पर्धा होतच असते. आणि सध्या या किंगडमचा किंग आहे छोटा मटका. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.